नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर 17 फॅकल्टी इंडिगेशन प्रोग्रामी 2026 UGC आणि MMTTC यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15/6/2026 ते दिनांक 13/7/2026 फॅकल्टी इंडिगेशन प्रोग्रामीच्या मायक्रो टीचिंगमध्ये मी डॉक्टर रामदास इंदुबाई भीमा गांगुर्डे रोल नंबर 18 आपले सर्वांचे स्वागत करतो. माझा मायक्रो टीचिंगचा सब्जेक्ट आहे ब्लॅकबोर्ड रायटिंग स्किल. या अनुषंगाने अध्यापन आणि अध्ययन कौशल्यामध्ये अध्यापन आणि अध्ययन क्षेत्रामध्ये जी विद्यार्थी, शिक्षक, व्याख्याता यांच्यामध्ये प्रभावी सुसंवाद, प्रभावी व्याख्यान होण्यासाठी सादरीकरण कौशल्ये, वाचन कौशल्ये, निरीक्षण कौशल्ये, समारोप कौशल्ये, प्रश्न कौशल्ये, विशेषतः लेखन कौशल्ये अत्यंत प्रमाण आणि महत्त्वपूर्ण असे मानले जाते. फलक लेखन कौशल्ये हे शिक्षकाने विद्यार्थ्याशी प्रभावी सुसंवाद करण्यासाठी, प्रभावी अध्यापन करण्यासाठी फलक लेखन महत्त्वपूर्ण मानले जाते. आपला विषय सोप्या भाषेत, सुटसुटीत आणि आनंददायी होण्यासाठी, विद्यार्थ्याला शिकण्यासाठी प्रेरित करण्यासाठी, विद्यार्थ्याला आवड निर्माण करण्यासाठी, त्याचे समाधान होण्यासाठी आपण आपला आशय शिकवत असताना, अध्यापन करत असताना प्रमुख मुद्दे फळ्यावर नोंदवून त्यावर कमीत कमी वेळेत अधिकाधिक आशय हा मुख्य मुद्द्याच्या आधारे विद्यार्थ्यापर्यंत पोचवणे सोपे जाते आणि विद्यार्थ्यांना शिकण्यासाठीची गोडी निर्माण होते. फलक लेखन कौशल्य म्हणजे नेमकं काय आहे? तर फलक लेखन कौशल्ये दुसरे तिसरे काही नसून खरं तर अध्यापकाने, श्रोत्याने, व्याख्यात्याने आपला विषय आशय हा आपल्या विद्यार्थ्यापर्यंत प्रभावीपणे मांडण्यासाठी फळ्यावर जी प्रमुख घटकाची मांडणी करून विद्यार्थ्यांना आकर्षण करून त्यांच्या अध्ययन प्रक्रियेला चालना देण्यासाठी काही प्रमुख लेखन कौशल्ये घटक या ठिकाणी दिलेली आहे, ती अभ्यासू. स्वच्छ आणि वाचण्यात योग्य अक्षर हे वळणशीर असलं पाहिजे आणि माहिती ही मुद्देसूद योग्य पद्धतीने मांडणी केली पाहिजे. ठळकपणे शीर्षक अधोरेखित केला तर विद्यार्थी त्याकडे लक्ष केंद्रित करतात. विशेषतः फलक लेखनामध्ये व्याकरण आणि शुद्ध लेखन, वाक्यांची रचना महत्त्वपूर्ण असते. मुख्य मुद्दे अधोरेखित करून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाची गोडी निर्माण करता येते आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लिखाण, जास्तीत जास्त माहिती या ठिकाणी फलक लेखनाच्या साहाय्याने श्रोत्यापर्यंत, विद्यार्थ्यांच्यापर्यंत, अध्यापकाला,
व्याख्यात्याला शिक्षकाला पुरवता येणे सोपे जाते. म्हणून अध्यापन आणि अध्ययन प्रक्रियेमध्ये आपला असे विषय आनंददायी आणि प्रभावी ठरण्यासाठी फलकलेखन कौशल्याची काही लाभ, काही महत्त्व, काही फायदे ही आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यामध्ये एक, विद्यार्थ्याच्या अधिक दीर्घकालीन स्मरणात राहण्यासाठी फलकलेखनाचं महत्त्व वाढत जातं. विद्यार्थ्याचे लक्ष या ठिकाणी फलकलेखनामुळे केंद्रित होते. अध्ययन सुलभपणे होण्यासही मदत होते. विशेषतः मोठा आशय हा मोजक्या शब्दात मांडण्यासाठी फलकलेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. अध्यापन सुलभ, मनोरंजन होऊन विद्यार्थ्याच्या दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी फलकलेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि म्हणून अध्ययन प्रक्रियेमध्ये फलकलेखन कौशल्य हे प्रभावी मानले जाते. विद्यार्थी शिकण्यासाठी प्रेरितही बनतात. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन आणि स्वतः शिकण्याची गोडी या फलकलेखन अध्यापन कौशल्यातून निर्माण होते. आणि म्हणून अध्यापन कौशल्ये हे आजच्या मायक्रो टीचिंगचा मुख्य विषय असून आपण ऐकले. मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.